So last time we have discussed about the chemical properties of alcohols and phenols. Now today we will start the ether topic. Okay, topicचं नेम आहे अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. त्यातला आपला जवळपास 80% पार्ट झालाय. रिमेनिंग जो 15% पार्ट आहे तो आज आपला डिस्कस होईल. आज इथर हा अल्कोहोल, फिनॉल, इथर हा सेकंड टॉपिक जो आहे तो कम्प्लीट होईल. ओके, त्याच्यानंतर आपण काही क्वेश्चन्स आहेत ते थोडे डिस्कस करूया. जर त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर नेक्स्ट लेक्चरला अगेन ते रिवाइज करूया सगळे आणि त्याच्यानंतर पुढचा टॉपिक स्टार्ट करूया पेपर 1चा. ओके, त्यातला आधी सगळ्यात पहिलं ऑलवेज कुठलाही फंक्शनल ग्रुप आपण डिटरमाइन करणार असू तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, त्याचं मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघतो. सो मेथड्स ऑफ प्रिपरेशन इन लॅबोरेटरी, लार्ज स्केल इंडस्ट्री. There are two methods of preparations of ether. First one is the dehydration of alcohol. आता आपल्याला माहिती आहे डिहायड्रेशन म्हणजे काय. सध्या जे आपलं होते ते डिहायड्रेशन. ओके, उन्हामुळे अंगातून आपलं भरपूर पाणी जाते म्हणजे लॉस ऑफ वॉटर मॉलिक्युल इज कन्सिडर्ड एज अ डिहायड्रेशन. So in case of dehydration of alcohols, you will get always ether as a major product. रिमेनिंग बाय प्रोडक्ट सुद्धा मिळतात, बट डिपेंड करतं ते तुमचा रिएक्टंट कुठल्या, याच्यावरती डिपेंड करतं की बाय प्रोडक्ट कुठल्या मिळतात. त्यातली वन ऑफ द बेस्ट मेथड इज फ्रॉम अल्कोहोल. सो टू मॉलिक्युल्स ऑफ इथेनॉल अंडरगो dehydration, that is loss of water molecule or addition combined together in presence of H2SO4. ना always लक्षात ठेवायचं डिहायड्रेशन असा वर्ड आला की इथे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केलं जातं. मी काय केलं इथे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वर्ड यूज न करता ओनली H2SO4 घेतलं आणि टेम्परेचर हायर दाखवले. टेम्परेचर किती येते 413 केल्विन अप्रॉक्सिमेटली. सो ऍट 413 केल्विन टेम्परेचर in presence of concentrated H2SO4 which is act as a dehydrating agent, two molecules of ethanol combine together to form ether. Name of this compound is a diethyl ether. आपण IUPAC नेम याचं बघितलं होतं इथॉक्सी इथेन. ओके, कसं आयडेंटिफाय केलं, ऑक्सिजन कडनं मॉलिक्युल ब्रेक करायचा, राईट साईडला कार्बन नंबर 2 आहेत, लेफ्ट साईडला कार्बन नंबर 2 आहेत. सो ऑक्सी हा सफिक्स असतो. सो इथॉक्सी इथेन, total number of carbon atoms are 2 from on the right hand side of the oxygen, so it is considered as a parent alkane, that is ethane. So IUPAC name is ethoxyethane and common name is diethyl ether. Okay, so आता हा सगळा जो फर्स्ट पार्ट आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स, या प्रोसेस मध्ये एक्झॅक्टली याचं कन्व्हर्जन कसं होतं याचा तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप मेकॅनिस्टिक पाथवे आहे. तो आपण आधी पाथवे काय आहे तो डिस्कस करूया. ओके, सगळ्यात पहिल्यांदा पार्ट आहे मेकॅनिझम. पहिली स्टेप आहे प्रोटोनेशन. ऍक्च्युअली इट इन्व्हॉल्व्ह 3 स्टेप्स ऑफ मेकॅनिझम. फर्स्ट वन इज प्रोटोनेशन. आता प्रोटोनेशन आपण ऑलवेज लक्षात ठेवतो, हायड्रेशन मीन्स व्हॉट, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हॅलोजनेशन मीन्स हायड्रोजन ऍज वेल एज अ हॅलोजनेशन रिमूव्ह करतो. म्हणजे जेव्हा आपण प्रिफिक्स डीई यूज करतो तेव्हा आपण कन्सिडर करतो इलिमिनेशन मेथड, एनी वन इलिमिनेशन. आणि जेव्हा आपण डीई हा वर्ड काढून टाकतो तेव्हा त्याला आपण कन्सिडर करतो addition type of reaction, whether it may be protonation, halogenation, okay, bromination, chlorination, likewise. So in this case also, first of all, protonation will take place in the first step. So first ethanol molecule undergo reaction with proton. Okay, so when first in the first step protonation, that is mechanistic pathway मधला first part आहे protonation. Okay,
So in this case mechanism, first step is a protonation. So protonation means what? Addition of hydrogen. And in case of addition of hydrogen, protonated will occur at oxygen because electronegative oxygen bears delta minus charge and hydrogen possesses delta positive charge. So in this case, addition of proton, that is H plus ion, will take place on the oxygen atom. So it will form protonated ethanol. Okay, protonated म्हणजे काय? इथेनॉल या कंपाउंड्स मध्ये काय केला तुम्ही? हायड्रोजन ऍड केला, त्याला तुम्ही कन्सिडर करता प्रोटोनेटेड इथेनॉल. Now in this case, protonated ethanol, generally protonation will take place at the oxygen, and that protonated ethanol reacts with another molecule of ethanol. Why this is so? Because in the reaction, two molecules of ethanol are required for the preparation of ether. In this case, only one ethanol is used in the first step, but in the second step, remaining ethanol molecule is present in the solution or in that particular vessel. So that protonated ethanol, हा आता protonated ethanol मी या फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे, CH3 CH2OH plus, that is protonated ethanol. When that protonated ethanol further reacts with the second molecule of ethanol, आता इथे मी दिलंय backside attack of second molecule of ethanol. Actually this is backside attack म्हणजे कुठलं रिएक्शन असणार? SN2 मेकॅनिझम. आता हा क्वेश्चन पेपर मध्ये येऊ शकतो SN2 मेकॅनिझमचा. ओके, इट फॉलोज SN2 पाथवे. सो सेकंड स्टेप मध्ये काय केलं? इथेनॉल मॉलिक्यूल रिॲक्ट विथ प्रोटोनेटेड इथेनॉल मॉलिक्यूल. आता एक्झॅक्टली होणार काय? याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असेल, कार्बन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कार्बन असतो ऑलवेज, त्यामुळे कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल. आता तो कार्बन हाच का कन्सिडर केला, हा नाही का कन्सिडर केला? बिकॉज इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन इज डायरेक्टली बॉन्डेड टू दॅट कार्बन विच बियर्स डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे ना? अकॉर्डिंग टू इंडक्टिव्ह इफेक्ट आपण असं कन्सिडर करतो, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनच्या लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला जो कुठला कार्बन असेल त्याच्यावरती इलेक्ट्रो पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि याच्यावरती इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे या ऑक्सिजनच्या लोन पेअर्स कार्बनच्या ऑर्बिटल्स मध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर आपण कन्सिडर केलं कार्बनचं, तर कार्बनवरती अटॅक करतील. ओके, तर तुम्हाला काय प्रोडक्ट मिळेल? CH3 CH2 ऑक्सिजन. हा जो ऑक्सिजन रेग्युलर आहे तो CH2 CH3 CH2 CH3. बट ज्या ऑक्सिजन साईडला एक हायड्रोजन पण प्रेझेंट आहे, ऑक्सिजन वरती काय हायड्रोजन प्रेझेंट आहे, सो इट इज ऑल्सो अ प्रोटोनेटेड अनदर इथेनॉल. आता आपल्याला हा प्रोटॉन नकोय, बाकी सगळं आपला प्रोडक्ट झालाय, म्हणजे हा जर प्रोटॉन आपण रिमूव्ह केला तर आपल्याला इथॉक्सी इथेन मिळतोय. मग अशी आपल्याला प्रोटॉन पाहिजे होता म्हणून प्रोटॉन ऍड केला, मग तेव्हा आपण प्रोटोनेशन म्हटलं. आपल्याला आता प्रोटॉन नकोय, इलिमिनेट करायचं, त्याला आपण काय कन्सिडर करणार? डिप्रोटोनेशन स्टेप. सो इन द थर्ड स्टेप, deprotonation of the product of second step is occurs and it will form ethoxyethane or diethyl ether as a major product. सगळी स्टेप मी परत एकदा रिपीट करतोय कारण मला वाटतं नेटवर्क इश्यू होता. सो dehydration of alcohols means what? Two molecules of ethanol undergo dehydration in presence of dehydrating agent like concentrated H2SO4. At higher temperature, it will undergo dehydration and form ethoxyethane as a major product. ओके, मेकॅनिझम मध्ये काय सांगायचं? पहिल्या स्टेप मध्ये प्रोटोनेशन होतं. प्रोटोनेशन कशाचं होतं? एका मॉलिक्यूल ऑफ इथेनॉलचं होतं. वन मॉलिक्यूल ऑफ इथेनॉल अंडरगो प्रोटोनेशन अँड इट विल फॉर्म प्रोटोनेटेड फॉर्म ऑफ इथेनॉल. ओके, नाउ इन द सेकंड स्टेप, बॅकसाइड अटॅक ऑफ द सेकंड मॉलिक्यूल. सेकंड मॉलिक्यूल आला कुठून? इथे आपण कोएफिशियंट 2 घेतला आणि इथे लिहिताना आपण एकच मॉलिक्यूल लिहिलाय आणि ह्याच्यापेक्षा अजून एक ह्याच्या बरोबरचा जो भाऊ आहे त्याचा इथेनॉल मॉलिक्यूल आहे तो याच्याबरोबर रिॲक्ट होणार आहे. So it involves or it follows SN2 pathway. So ethanol molecule undergo reaction with the protonated ethanol form. Okay, protonated ethanol form. आता हा protonated ethanol form आला कुठून? हाच प्रोडक्ट आहे तो C2H5OHH. CH3 CH2 म्हणजे C2H5OHH. ओके, या प्रोटोनेटेड इथेनॉलची रिएक्शन सेकंड मॉलिक्यूल ऑफ इथेनॉल बरोबर होईल आणि आपल्याला अनदर प्रोटोनेटेड फॉर्म ऑफ इथर मिळेल. आपल्याला अजून एक इथर प्रिपेअर करायचं असेल तर काय करू आपण? अजून एक इथेनॉल मॉलिक्यूल ऍड करत जाऊ. म्हणजे थोडक्यात जर इथेनॉलची ऍडिशन करत राहिले आणि त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल आपण लॉस करत राहिलो, कमी करत गेलो, तर आपल्याला इथर हा इझिली प्रोडक्ट मिळू शकतो. नाउ इन द सेकंड स्टेप, प्रोटोनेटेड अगेन इथर इज ऑब्झर्व्ड एज अ प्रोडक्ट and after deprotonation it will gives you diethyl ether or ethoxyethane as a major product. So this is the first method of preparation of ether. Understood? काही डाऊट असेल तर आता विचारा, डाऊट नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. पेपर मध्ये मेकॅनिझम आय थिंक या टॉपिक साठी इथर साठी सुद्धा मेकॅनिझम येणार नाही पण सिक्वेन्स येईल स्टेपचा. म्हणजे काय प्रॉब्लेम येऊ शकतो? ऑप्शन MCQs मध्ये तुम्हाला असं देतील, the preparation of ethoxyethane by dehydration of alcohol involves the following reaction sequence. ऑप्शन ए मध्ये दिलेलं असेल SN2 SN1 and elimination. ऑप्शन बी मध्ये दिलेलं असेल एलिमिनेशन, प्रोटोनेशन अँड SN2. थर्ड मध्ये दिलेलं असेल ऍडिशन, SN2 अँड इलिमिनेशन.
आणि लास्ट मध्ये दिलेलं असेल नन ऑफ दिस. थर्ड ऑप्शन आपला करेक्ट असेल. ऍडिशन म्हणजे प्रोटॉनची आपण ऍडिशन करतो, इलिमिनेशन म्हणजे प्रोटॉन इलिमिनेट करतो, आणि SN2 म्हटलंय म्हणजे काय, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर प्रोसेस which I have already discussed in the halogen derivative topic. ओके, सो या टाईप मध्ये आपल्याला क्वेश्चन्सने अप्रोच करावं लागेल. सो इथपर्यंतचा जर पार्ट क्लिअर झाला असेल तर आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. दॅट इज सेकंड मेथड, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड एक्झामिनरची फेवरेट, जी रिएक्शन आत्ताच्या पेपरमध्ये सुद्धा आलेली होती. जो आता पेपर झालाय 2021-22 जो पेपर झालेला आहे, ज्याच्यासाठी रिझल्टसाठी स्टुडंट्स अवेटेड आहेत त्यांच्यासाठी, त्या पेपरला हा क्वेश्चन आलेला होता विल्यमसन इथर सिंथेसिसचा. डायरेक्ट क्वेश्चन नव्हता, फिरवून क्वेश्चन विचारलेला होता. काय क्वेश्चन आहे तो बघूया. या इथर या टॉपिक मध्ये एनिसोलच्या ज्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत त्यातली एक तरी रिएक्शन तुमच्या सेक्शन बी मध्ये असते ऑलवेज, ईच अँड एव्हरी पेपरला. त्यामुळे पेपरचं जर प्रिव्हियस पेपरचं अनालिसिस केलं तर हा टॉपिक इम्पॉर्टंट हे आपल्याला समजून जातं. Second method, that is Williamson's ether synthesis. Williamson's ether synthesis. Now, the Williamson is the name of a scientist. Williamson सांगितलं का सगळ्यात पहिल्यांदा, when any alkyl halide, जर समजा तुम्ही एखादा अल्किल हलाइड घेतला, कन्सिडर करूया CH3Br, मिथिल ब्रोमाइड, reacts with sodium alkoxide means O minus Na plus and any alkyl. Okay. When sodium alkoxide reacts with alkyl halide, it will form easily ether as a major product with the liberation of corresponding salt which is prepared in the reaction. ओके, आता याच्यामध्ये मी काय केलंय बघा, अल्किल हलाइड घेतला. आता समजा क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन आला, प्रिपेअर इथिल मिथिल इथर, याचं कॉमन नेम आहे इथर मिथिल इथर, IUPAC नेम आहे मिथॉक्सी इथेन. सो प्रिपेअर मिथॉक्सी इथेन फ्रॉम मिथिल ब्रोमाइड. तर लक्षात ठेवायचं, जो मिथिल ब्रोमाइड आहे आणि आपल्याला प्रोडक्ट प्रिपेअर करायचं आहे मिथॉक्सी इथेन. सो मिथिल आणि मिथॉक्सी कॉमन आहे. आता राहायला इथर, इथॉक्सीसाठी किंवा इथर दॅट इज इथाइल ग्रुपसाठी तुम्हाला अल्कॉक्साइड प्रिपेअर करावं लागेल. आणि मुलं मोस्ट ऑफ द स्टुडंट चुकतात कुठे, Na प्लस C2H5 लिहितात. हा ऑक्सिजन जर घेतलाच नाही तर तुम्हाला अल्केन हा प्रोडक्ट मिळणार CH3C2H5, आणि ऍक्च्युअली हा सिग्मा बॉन्ड इझिली फॉर्म होत नाही. त्याच्यासाठी ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कुठला तरी प्रेझेंट असायला पाहिजे. त्यामुळे ही एक बेस्ट मेथड आहे प्रिपरेशनची विल्यमसन इथर सिंथेसिस मध्ये. आता या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमध्ये काय क्वेश्चन होता, जर समजा तुम्ही सोडियम टर्शरी ब्युटॉक्साइड यूज केलात मिथिल ब्रोमाइड बरोबर, मी स्ट्रक्चर लिहितो, टर्शरी ब्युटॉक्साइड पाहिजे. टर्शरी याचा अर्थ कार्बन असणार, त्याला 3 अल्किल ग्रुप्स अटॅच असतील आणि आपल्याला ब्युटॉक्साइड प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे इथे समजा मी CH3 घेतला, इकडे जर CH3 असेल, CH3 असेल, इथे असेल O, आणि काय म्हटलं, सोडियम टर्शरी ब्युटॉक्साइड, सो O मायनस Na प्लस रिॲक्ट्स विथ मिथिल ब्रोमाइड. तर आपला प्रोडक्ट कॉमन आहे, NaBr रिमूव्ह होणार आहे, बाकी सगळं अटॅच करूया एकमेकांना. CH3 C, CH3 CH3 O, नेक्स्ट आहे CH3 प्लस NaBr. हा तुमचा प्रोडक्ट तुम्हाला इझिली मिळेल. फक्त लक्षात ठेवा ऑलवेज, जेव्हा आपल्याला टर्शरी हा ग्रुप जर कुठे इथर मध्ये पाहिजे असेल, ऑक्सिजनच्या आयदर साईडला कुठला तरी टर्शरी ग्रुप आपल्याला प्रोडक्ट मध्ये पाहिजे असेल, तर असं नाही कन्सिडर करायचं टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड असं कन्सिडर करायचं नाही. याचं रिझन आहे काहीतरी. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड मधला जो ब्रोमाइड आहे तो इझिली आयन ब्रेक करतो आणि तुमची प्रोसेस होती त्याच्यामध्ये कार्बोकॅटायन जनरेट होतो. ओके, आता कार्बोकॅटायन जनरेट होतो याचा अर्थ काय की SN1 मेकॅनिझम असायला पाहिजे अकॉर्डिंग टू हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. SN1 मेकॅनिझम असायला पाहिजे, बट दिस रिएक्शन फॉलोज SN2 मेकॅनिझम. म्हणजे SN1 मेकॅनिझम मध्ये जनरेट होणारा कार्बोकॅटायन या प्रोसेसमध्ये ऍज अन इंटरमिडिएट जनरेट होत नाही, म्हणजे तो SN2 फॉलो करतो. त्यामुळे ऑलवेज लक्षात ठेवायचं, प्रोडक्ट मध्ये आपल्याला ऑक्सिजनच्या आयदर साईडला टर्शरी ग्रुप पाहिजे असेल तर अल्कोऑक्साइड असेल तो टर्शरी घ्यायचा, अल्किल हलाइड कधीही टर्शरी घ्यायचा नाही. अल्किल हलाइड हा स्मॉलच ठेवायचा, त्याची साईज स्मॉल असली पाहिजे. आणि टर्शरी ब्युटॉक्साइडची किंवा कुठल्याही अल्कोऑक्साइडची साईज कितीही मोठी असली तरी चालेल. तुम्ही CH3 रिप्लेस केलं तिथे अरोमॅटिक रिंग घेतलात तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त ह्या काही ट्रिक्स आहेत, ह्या आयडेंटिफाय करता आल्या पाहिजेत. मोस्ट ऑफ द स्टुडंटचं कसं होणार, प्रोडक्ट आन्सर तर करेक्ट येणार. ओके, तुम्ही काढणार कसं आन्सर, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आणि सोडियम अल्कोऑक्साइड असं जर घेतलात तर आन्सर सेम येणार पण मार्क्स मिळणार नाही. याचं रिझन काय, टर्शरी ब्युटॉक्साइड जर यूज केलात तर तुमची रिएक्शन SN2 फॉलो मेकॅनिझम करते, आणि अदरवाईज तुमची जर तुम्ही टर्शरी अल्किल हलाइड यूज केलात तर तुम्ही SN1 मेकॅनिझम फॉलो करता. आणि अकॉर्डिंग टू रूल, अकॉर्डिंग टू लिटरेचर,
all the preparations of methods of preparations of ether which follows SN2 type of mechanism, not SN1. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे. मोस्ट ऑफ मी नोट्स मध्ये पण हे ऍड केलंय. ओके, कालच्या नोट्स पीडीएफ जर चेक केल्या असतील स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये तर ते समजून जाईल. मी इच अँड एव्हरी लेक्चर कम्प्लीट झाल्यानंतर विदिन 2 to 5 मिनिट्स मध्ये तुमचं अपलोडिंगसाठी थोडा टाइम जास्त जातो, म्हणजे ऍटलीस्ट 15 to 20 मिनिट्स तरी जातात. लेक्चर टोटल 1 तासाचं असेल तर अपलोड करायला तेवढा वेळ लागतो. पण जर समजा तसं नसेल, नोट्स मला द्यायला हार्डली 5 ते 7 मिनिटं लागतात. ते मी लगेच तुमचं लेक्चर संपल्या सेंड करतोय. त्याच्यातनं मला व्ह्यूज कळतात किती लोकांनी ते मटेरियल यूज केलंय, बघितलंय. पण ते बघणं एक्सपेक्टेड आहे. ऍटलीस्ट त्याचे टॉपिक कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्या प्रिंट काढल्या पाहिजेत. नाहीतर नंबर ऑफ पीडीएफ तुमच्या असणार 272. अशी जर पीडीएफची नंबर असेल, पेपर संपल्यानंतर सगळा सिलेबस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला 272 पीडीएफची जर प्रिंट काढायला गेला तर 3 दिवस तुम्हाला दुकानात बसून जायला लागेल. ओके, जरी तुमच्याकडे प्रिंटर असेल तरी सुद्धा त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि ते तुम्ही डेली बेसिसवर रीड केलं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे त्याच्यावरती. ओके, सो प्लीज इम्पॉर्टंट आहे ते, लाईटली घेऊ नका आणि सेल्फ प्रिपरेशन जास्तीत जास्त ठेवा. बाकी किती वेळ लागणार? हार्डली आपलं 1 तासाचं लेक्चर असतं. अभ्यास करायला तुम्हाला अर्धा पाऊण तास सफिशियंट आहे, जर तुमचं लक्ष प्रॉपर असेल लेक्चरला तर. नसेल तर थोडा जास्त टाइम लागेल. ओके, ठीक आहे. So these are the only two methods of preparation of ethers. Next point is the physical properties. आता इथरच्या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये 3 फिजिकल, ऍक्च्युली 2च आहेत त्या, बट सेकंड प्रॉपर्टी मध्ये 2 पॉईंट कन्सिडर केलेले आहेत आणि त्याच्यातला बॉन्ड अँगल इम्पॉर्टंट आहे. तो बघूया काय आहे तो. कम्प्लीट झालं असेल, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन वगैरे झाला असेल तर मी रफ करतोय. नेक्स्ट पॉईंट बघूया, फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, नाव इन केस ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर मध्ये 2 कंपोनंट्स असतात, लोअर इथर अँड हायर इथर. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. ओके, फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी, इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टी इज द फिजिकल स्टेट, म्हणजे त्याचं नेचर कसं असतं. ओके, सगळ्यात पहिला पॉइंट आहे फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉइंट. फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉइंट. ओके, अँड द सेकंड फिजिकल प्रॉपर्टी इज सोल्युबिलिटी. ओके, आता सोल्युबिलिटी अँड डायपोल मोमेंट, ऍक्च्युली या पॉइंटचं नेम असं आहे, सोल्युबिलिटी अँड डायपोल मोमेंट. बट आपण असं कन्सिडर करूया पोलॅरिटी. तो पोलार आहे, वॉटर सोल्युबल आहे की नाही हे पण त्याच्याबरोबर सांगता येईल. आता फिजिकल स्टेटमध्ये काय सांगू शकता? सगळ्यात पहिल्यांदा लोअर इथर जे कंपोनंट्स असतात ते जनरली गॅशियस कंपोनंट असतात. लोअर इथर म्हणजे कुठले? 2 कंपोनंट मी सांगतोय, डायमिथिल इथर अँड इथिल मिथिल इथर. हे जे कंपोनंट्स आहेत 2, डायमिथिल इथर मीन्स CH3OCH3 and ethyl methyl ether means C2H5OCH3. These 2 components are in the gaseous state. हे काय गॅशियस कंपोनंट आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू शकता, ज्याच्यामध्ये कार्बन नंबर 1 असेल, ऑक्सिजनच्या आयदर साईडला कुठेही कार्बन नंबर 1 असेल, मिथिल मध्ये कार्बन नंबर 1 असणार. जर ते कंपोनंट असेल तर तो गॅशियस स्टेट असतो. समजा दोन्ही साईडला मिथिल ग्रुपच नसेल, म्हणजे डायथिल इथर किंवा त्याच्यापेक्षा जे हायर कंपोनंट आहेत, त्यावेळी काय करायचं? सो हायर इथर्स आर कलरलेस लिक्विड. बघा, फिजिकल स्टेट मध्ये मी 2ही पॉईंट कव्हर केले, नेचर सांगितलंय फिजिकल आणि त्याचा कलर पण सांगितलाय. कलरलेस लिक्विड्स आहेत. आता जो कलरलेस लिक्विडचा पार्ट आहे, कलरलेस लिक्विड कधी होता? जेव्हा त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म झाण्याची टेंडन्सी असते त्यावेळी. आणि ते कंपोनंट्स जे आहे ते अनदर फिजिकल प्रॉपर्टीमध्ये हायली वोलाटाईल आहेत. हायली वोलाटाईल कंपोनंट्स आहेत, म्हणजे सगळे इथिल मिथिल इथर, डायइथिल इथर, एन प्रोपिल इथर, मिथिल एन प्रोपिल इथर, हे सगळे जे कंपोनंट्स आहेत ते हायली वोलाटाईल आहेत आणि इन्फ्लमेबल सबस्टन्सेस आहेत, म्हणजे इझिली फायर कॅच करू शकतात. ओके, फायर कॅच करतात याचा अर्थ काय? थोडक्यात अल्कोहोल पासून आपण ते प्रिपेअर करतो ना, त्यामुळे एक्सेस ऑफ अमाऊंट मध्ये डायल्युशनसाठी अल्कोहोल हे सॉल्व्हंट यूज केलं जातं, म्हणून हे असं सांगितलंय. नाव एक महत्वाची पॉईंट इथे, हे सगळं झालं तुमचं फिजिकल स्टेट बद्दल. बॉइलिंग पॉईंट साठी एकच वर्ड लक्षात ठेवायचा, ॲज द मोलार मास इन्क्रीजेस, व्हॅल्यूज ऑफ ऑल टाइप्स ऑफ फिजिकल कॉन्स्टंट लाईक बॉइलिंग पॉईंट. आता सॉलिड आहे म्हटल्यावर तिथे आपण मेल्टिंग पॉईंट पण म्हणू शकतो. गॅशियस कंपोनंट असेल तर वेपर प्रेशर. ओके, सो ऑल दीज व्हॅल्यूज ऑफ फिजिकल कॉन्स्टंट इन्क्रीजेस विल इन्क्रीज इन द मोलार मास. आता तुम्हाला क्वेश्चन असा कन्सिडर करूया, CH3OCH3 हा एक कंपोनंट आहे
आणखी एखादा कंपोनंट आहे C3H7O C2H5. ओके, ह्या दोघांमधला बॉइलिंग पॉईंट सांगा किंवा बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर सांगा. तर काय विचार करायचा, ऑक्सिजन कडनं मॉलिक्युल ब्रेक करायचा, लेफ्ट साईडचे आणि राईट साईडचे कार्बन काउंट करायचे. इथे आहे 1, इथे आहे 1 आहे, म्हणजे काय हरकत नाही. मिथाईल कंपोनंट आहे म्हणजे तो गॅशियस कंपोनंट असेल. हा मॉलिक्युल ब्रेक केला, इथे आहे 3 कार्बन, ह्याच्यामध्ये आहेत 2 कार्बन, 3+2 5 कार्बन आहेत, ह्याच्यामध्ये 1+1 2 कार्बन आहेत. म्हणजे कार्बन मोलार मास न आपण कॅल्क्युलेट करता आपल्याला डिटरमाइन करता येतं, हा जो कंपाऊंड आहे याचा मोलार मास जास्त असणार, ज्याचा मोलार मास जास्त त्याचं बॉइलिंग पॉईंट जास्त असणार. ओके, ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची. ह्याला 6 मार्कच करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. बाकीचे पुढचे वरचे जे कंपोनंट्स आहेत ते इझिली आयडेंटिफाय करता येतात. ओके, नाव इन केस ऑफ सोल्युबिलिटी अँड पोलॅरिटी, खूप महत्वाचा पॉईंट आहे. इथर ऍक्सेस स्ट्रक्चर ऍक्च्युअली कसं आहे, ह्या कार्बनची व्हॅलेन्सी 4 व्हायला पाहिजे म्हणून असं ड्रॉ करतोय. असं स्ट्रक्चर आहे इथरचं, बरोबर आहे ना. इथे अल्किल ग्रुप असतील किंवा अरिल ग्रुप असतील, व्हॉट एव्हर इट मे बी. बट जो हा इथे जो आर ग्रुप असेल, हा आर असेल आणि हा आर डॅश असेल, तर हा आर ऑक्सिजन आणि आर डॅश मधला जो बॉन्ड अँगल असतो तो असतो 110 डिग्री. ओके, 110 डिग्री असते आणि त्याला जी डायपोल मोमेंट असते त्याला नेट डायपोल मोमेंट असं कन्सिडर करतात. नेट डायपोल मोमेंट. आता डायपोल मोमेंट म्हणजे काय, इकडून जर समजा आपण इलेक्ट्रॉन डेन्सिटी मूव्ह केली तर ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी नेक्स्ट एरो कडनं शिफ्ट होत असेल, मूव्ह होत असेल, एका कार्बन कडनं ऑक्सिजनकडे, ऑक्सिजन कडून कार्बनकडे, अशी जर मूव्ह होत असेल, अपोजिट चार्जेस सेपरेट होत असतील, त्याला आपण कन्सिडर करतो इट इज द कंपाऊंड इज अ पोलार इन नेचर. ओके, त्याच्यामध्ये चार्ज सेपरेशन आहेत ते. बट ही जी पोलॅरिटी आहे ना इथरची, ती कशी आहे पोलॅरिटी, वीक पोलॅरिटी. पोलॅरिटी कशी आहे, वीक आहे आणि त्यामुळे हायर टेम्परेचरला ते वॉटरमध्ये सोल्युबल होतात. हाय टेम्परेचर वॉटर सोल्युबल, अदरवाइज दे आर सोल्युबल इन द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक एकच वर्ड आहे ह्या पॉईंट मध्ये, या सॉल्व्हंट आणि पोलॅरिटी मध्ये एक एकच पॉईंट सफिशियंट आहे, बट इम्पॉर्टंट आहे प्रत्येक. ह्याच्यामध्ये तुम्ही काही गेस करू शकत नाही, डोक्यात माहिती असेल क्लिअर तरच लिहू शकता. इन केस ऑफ इथर, जनरल स्ट्रक्चर ऑफ इथर इज डॅश सी डॅश डॅश ओ डॅश सी आर 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 डॅश. इन द स्ट्रक्चर ऑफ इथर आर ओ आर डॅश या स्ट्रक्चर मध्ये द बॉन्ड अँगल बिटवीन अल्किल ऑक्सिजन अँड अल्किल ग्रुप इज 110 अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू ऑफ लिटरेचर. दॅट्स वाय इट शोज नेट डायपोल मोमेंट. आता ती नेट याचा अर्थ लॉस म्हणजे लेस अमाऊंट असते, पण डायपोल मोमेंट असते, टोटली डायपोल मोमेंट झिरो नसणार. ओके, बिकॉज बॉन्ड लेंथ ऑफ दिस ओ आर अँड बॉन्ड लेंथ ऑफ दिस ओ आर डॅश इज टोटली डिफरंट. जर ती सेम असली असती तर दे कॅन्सल विथ इच अदर अँड दे शोज झिरो डायपोल मोमेंट. So due to weak polarity of the substances of the ether, they show they are less soluble in the water at room temperature. But at drastic condition, means at higher temperature, they are water soluble in nature. But they are easily soluble in the organic solvent like chloroform, ether, another is hexane. That is remaining part is nothing but your N-hexane, chloroform, trichloromethane, dichloromethane, likewise. सो फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट साठी हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आणि सोल्युबिलिटी अँड पोलॅरिटीसाठी हे दोन इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. जे वॉटरमध्ये सोल्युबल असतात, कधी लोअर मेंबर्स असणार ते वॉटरमध्ये सोल्युबल असणार, त्याला काहीतरी पर्टिक्युलर टाइम लागेल. बट जसं जसं कार्बनचं मास इन्क्रीज होत जाईल, मोलार मास इन्क्रीज होत गेल्यानंतर हे ते डिझॉल्व्ह होत जातील ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्समध्ये. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट रिगार्डिंग युअर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ युअर इथर. हे एवढे पॉईंट सफिशियंट आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट पॉईंट इज केमिकल प्रॉपर्टीज. ओके, आता इन केस ऑफ केमिकल ह्याच्यामध्ये दोनच फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट, एक कंबाईन, ज्या अर्थी त्यांनी तुमच्या सिलेबसमध्ये असं दिलंय, पेपरमध्ये क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. ओके, इन केस ऑफ मिक्सचर ऑफ इथर दॅट इज डायमिथिल इथर, मिथिल एन प्रोपिल इथर, डायइथिल इथर अँड मिथिल एन ब्युटिल इथर, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑर द व्हॅल्यूज ऑफ फिजिकल कॉन्स्टंट अमॉंग द फॉलोइंग. तुम्हाला दिलेले असणार नावं, त्याच्यावर तुम्ही काउंट काय करायचं, मोलार मास कॅल्क्युलेट करत बसलात तर म्हातारे होणार. एका मार्काचा बीएससी ला क्वेश्चन असतो. ओके, तो एकच मार्काच्या क्वेश्चनसाठी एवढं नाही परवडत करायला. मग काय करायचं अशा वेळी, कार्बन काउंट करायचे ज्याच्यामध्ये ऍडिशनल कार्बन प्लस एक ऑक्सिजन असणारच आहे. कार्बनची ऍडिशन जर जास्त येत असेल, जास्त म्हणजे 4, 5, 6, 7 वगैरे येत असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. कार्बनची ऍडिशन 2 किंवा 1 ऍडिशन असणारच नाही, असूच शकत नाही कार्बन, कारण ऑक्सिजनच्या आयदर साईडला कार्बन नसतील तर तो अल्कोहोल होणार, हायड्रोजन असेल तर. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे मिनिमम कार्बन 2 असतील आणि मॅक्झिमम किती असू शकते.
सो ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट जास्त असेल त्याचा बॉइलिंग पॉईंटची व्हॅल्यू त्याची जास्त असणार. तेव्हा लॉजिक लावत बसायचं नाही, ह्याच्या बॉइलिंग पॉईंटची व्हॅल्यू पाठ करून आलो असतो तर बरं झालं असतं, असलं काही करायचं नाही. इथे लॉजिक यूज करायचं, थिअरी यूज करायची. ओके, थोड्या कन्सेप्च्युअल आपलं अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे या प्रोसेससाठी, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी मोस्टली. बाकी ऑर्गॅनिक आणि फिजिकलचा पार्ट जर म्हटलं, कॅल्क्युलेशन तुमचं बेस्ट असेल तर फिजिकल जमून जातं. पण अंडरस्टँडिंगसाठी इनऑर्गॅनिक थिअरॉटिकल पार्ट आहे आणि ऑर्गॅनिकला तुम्हाला प्रॅक्टिसच मस्त आहे. कितीही चांगलं घेतलेलं असलं, कितीही कोणी चांगलं शिकवलेलं असलं, कितीही चांगलं समजलेलं असेल आणि तुम्ही त्या डे नंतर ते एक्झामच्या आदल्या दिवशी ओपन करत असतात तर पाठी कोरी असते, तुमच्या डोक्यामध्ये काहीही नसतं, ब्लँक असतात. ओके, तुम्हाला ते जेव्हा परत वाचणार तेव्हा समजणार आणि ज्या दिवशी वाचून सगळं संपतं तेव्हा असं वाटतं आता रिव्हिजनला टाइम पाहिजे आणि नंबर ऑफ पेजेस बघितले तर ते जवळपास अबोव 200 असतात, ते नाही होत रिव्हिजन. ओके, त्याला डेली प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे ॲज लाईक मॅथ. 10th स्टँडर्ड असं आपण मॅथ्सचं प्रिपेअर करतो, आवडीचा सब्जेक्ट कधी होतो तो, कारण आपण त्याची प्रॅक्टिस करत असतो. तर तसंच इथे पण एक्सपेक्टेड आहे, तर तुमचे मार्क्स मिळतात तुम्हाला, अदरवाईज डिफिकल्ट आहे. ओके, ठीक आहे. आपला हा दुसरा टॉपिक संपतोय. मे बी नेक्स्ट वीक मध्ये पहिल्या टॉपिक वरती MCQ टेस्ट असेल. पहिल्या टॉपिक वरती मीन्स हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिक वरती नेक्स्ट वीक मध्ये MCQ टेस्ट असेल. ओके, सो द नेक्स्ट पार्ट इज द केमिकल प्रॉपर्टीज. खूप सिंपल केमिकल प्रॉपर्टीज आहेत, लवकर लवकर आपल्या होतील, काही प्रॉब्लेम नाही. केमिकल प्रॉपर्टीज, ओके. फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी इज डिस्टिंग्विशिंग टेस्ट ऑफ इथर. ओके, डिस्टिंग्विशिंग टेस्ट ऑफ इथर. न्यू सिलेबसचा पॉइंट आहे, बट अजूनपर्यंत कधी आलेला नाहीये पेपरमध्ये. येऊ शकतो, चान्स आहे म्हणून आपण घेऊया. Any ether reacts with any acid. Acid means what? Which can donate H plus ion. That H plus ion combine with the ether. Then it undergo protonation form. Protonated form of ether. जर असं तुम्हाला दिसत असेल कुठल्याही रिएक्शन मध्ये ऍसिड ऍड केल्यानंतर जर प्रोटोनेटेड फॉर्म मध्ये आपल्याला, आपण एखादा ऍसिड ऍड करून बघूया म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. H2SO4 घेऊया. H2SO4. ओके, त्यातला H प्लस इथे गेलाय, बरोबर आहे. मग राहिलं काय? HSO4 मायनस, म्हणजे तो तुम्हाला इथे बाय प्रोडक्ट मिळणार HSO4 मायनस. असं जर तुम्हाला मिळत असेल प्रोटोनेटेड फॉर्म तर तुम्ही कन्सिडर करता तर गिवन कंपाऊंड इथर. समजा तुम्हाला एका टेस्ट ट्यूब मध्ये मी एक कंपोनंट दिला अननोन, तुमच्यासाठी अननोन आहे पण मी तो दिलेला आहे तो इथर आहे हे मला माहिती असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार? H2SO4 चे ड्रॉप ऍड करणार. H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे त्याचं डिहायड्रेशन होईल आणि लॉस ऑफ प्रोटॉन होईल H2SO4 मधला, तो जाईल इथरच्या ऑक्सिजनकडे आणि इथे प्रोटोनेटेड फॉर्म तुम्हाला दिसेल. ज्यावेळी हे अडक प्रोडक्ट दिसत असेल प्लस किंवा मायनस सॉल्ट जनरेट होतं तेव्हा त्याचं प्रेसिपिटेट जनरेट होतो आधी टेस्ट ट्यूब मध्ये. जर तो प्रेसिपिटेट ऑब्झर्व झाला तर लक्षात ठेवायचं द गिवन अननोन कंपाऊंड कंटेन इथर ऍज अ फंक्शनल ग्रुप. ओके, बट जर समजा प्रेसिपिटेट जनरेट नाही झाला तर तो इथर नाहीये, दुसरा कुठला तरी कंपोनंट असेल, तर याच्यावरून आपण डिस्टिंग्विश करू शकतो गिवन कंपाऊंड मध्ये इथर दिलाय की नाही. ओके, सेकंड रिएक्शन इज फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड एकदम सिंपल रिएक्शन आहे. ह्याच्यामध्ये मला वाटतं फर्स्ट स्टँडर्डच्या स्टुडंटला जरी सांगितलं ऍडिशन करायची तरी स्वतःला ते सांग करता येईल. एक्झाम्पल एखादं घेऊया. डाय इथाइल इथर घेतो मी, C2H5O C2H5. ओके, when that diethyl ether reacts with air म्हणजे ऑक्सिजन, कन्सिडर करूया इट इज लॉंग इन कॉन्टॅक्ट. ओके, लॉंग एक्सपोजर आहे, म्हणजे हा जो डायइथाइल इथर मॉलिक्युल आहे तो हवेच्या एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये खूप वेळापासून तिथे प्रेझेंट आहे असं आपण कन्सिडर करूया. ओके, खूप वेळापासून तिथे प्रेझेंट आहे. तर तुम्हाला प्रोडक्ट कसा मिळेल, कुठल्या फॉर्म मध्ये हा ऑक्सिजन ऍड करायचा हे खूप इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली हा मॉलिक्युल असा नसणार आहे, C2H5O हा मॉलिक्युल असा नसणार. तो कसा असेल तो बघा. हा मी एक मॉलिक्युल फक्त रिअरेंज करतो, CH3CH2. आता अगेन CH2 मॉलिक्युल असा नसणार, CHH असेल. त्या दोघांच्या मध्ये हे ऑक्सिजन ऍड करायचं म्हणजे तुमचा प्रोडक्ट असा येईल CH3CHOOH CH2CH2. काहीही केलेलं नाही, फक्त जो O2 मॉलिक्युल म्हणजे हा जो मॉलिक्युल आहे O2. ओके, हा O2 मॉलिक्युल याच्यामध्ये ऍड केला. CH3 आहे तसा लिहिला, CH आहे तसा लिहिला, त्याच्यामध्ये 2 ऑक्सिजन ऍड केले आणि देन हायड्रोजन दिला. फक्त एक लक्षात ठेवायचं, OOH OO मध्ये बॉन्ड असला पाहिजे.
हे का करायचं रिझन आहे, ऑक्सिजन आणि ऑक्सिजन मध्ये तुम्ही बॉन्ड काढलाच नाही त्याचा अर्थ असा होतो ओ ला ओ डायरेक्टली अटॅच आहे आणि दोन इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस मध्ये कधीही अट्रॅक्शन असत नाही, रिपल्शन असणार, मग तो बॉन्ड ब्रेकच होणार नाही, त्यामुळे तो बॉन्ड असणार तो स्ट्रॉंग बॉन्ड असेल, त्याला आपण सिग्मा बॉन्ड कन्सिडर करतो. सो या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहिणार H2O चं कन्व्हर्जन H2O2 मध्ये झालं तर तुम्ही पेरॉक्साईड म्हणता. हा होता डायइथाइल इथर, तुम्ही असं लिहू शकता पेरॉक्साईड ऑफ डायइथाइल इथर. ओके, हे त्याचं नेम असेल पेरॉक्साईड ऑफ डायइथाइल इथर. So this is your second chemical test. Long exposure or long contact with the air in presence of diethyl ether, it will form peroxide as a major product. आता ज्या 3 रिएक्शन्स आहेत याच्यानंतरच्या या वर्षीच्या पेपरमध्ये आल्या होत्या वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, बघूया कुठल्या कुठल्या रिएक्शन्स आहेत त्या. थर्ड रिएक्शन इज हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस of ether. So when any ether that is ROR dash undergo hydrolysis, sorry, it will form ROH plus R dash OH. काही करायचं नाही, फक्त मॉलिक्युल इथून ब्रेक करायचा. ओके, ऑक्सिजन आणि आर कडनं मॉलिक्युल ब्रेक करायचा. H2 म्हणजे काय असतं रे, HOH, बरोबर आहे ना. हा जो OH मॉलिक्युल आहे तो याच्यावर ऍड करा आणि हा हायड्रोजन आहे तो याच्यावर ऍड करा, काय प्रोडक्ट मिळेल, ROH आणि R डॅश OH म्हणजे काय, अल्कोहोल. लक्षात एवढंच ठेवायचं आहे, हायड्रोलिसिस ऑफ इथर ऑलवेज अँड ऑलवेज गिव्ह यू अल्कोहोल. आता ते अल्कोहोल सिमिलर असतील की डिफरंट असतील हे डिपेंड करतं आर डॅश आणि आर वर. जर आर अँड आर डॅश सेम असतील, अल्किल ग्रुप्स टू सेम असतील, मिथिल मिथिल, इथिल इथिल, प्रोपिल प्रोपिल, तर तुम्हाला 2 मॉलिक्युल्स ऑफ इथेनॉल, 2 मॉलिक्युल्स ऑफ प्रोपॅनॉल, 2 मॉलिक्युल्स ऑफ मिथेनॉल मिळतील. बट हा जर इथिल असेल आणि कन्सिडर करूया हा फिनिल असेल, तर अरोमॅटिक रिंग असेल तर इथे फिनिलच्या ऐवजी तुम्हाला फिनॉल प्रोडक्ट मिळणार. अरोमॅटिक रिंगला OH अटॅच होईल म्हणजे फिनॉल तुम्ही कन्सिडर कराल आणि रिमेनिंग असेल तर अलिफॅटिक अल्कोहोल. म्हणजे लॅबमध्ये एखादा अल्कोहोल संपलाय आणि तुम्हाला इथर तुमच्याकडे अवेलेबल आहे, तर तुम्ही काय करू शकता, इझिली त्याचं हायड्रोलिसिस करायचं, कंडेन्सर यूज करायचं, कंडेन्सर वरनं ते कंडेन्स करायचं, सोल्युशन कूल करायचं आणि तुम्ही इझिली टू फॉर्म ऑफ इथेनॉल मिळेल. फक्त अल्कोहोलचं जेव्हा प्रिपरेशन होत असतं तेव्हा तिथे अंडर ऑब्झर्वेशन असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही ती रिएक्शन लावून चहा प्यायला जाऊ शकत नाही. तुम्ही हे करत असताना तिथे समोर असणं एक्सपेक्टेड, बिकॉज इथेनॉल आणि अल्कोहोल म्हणजे जे कुठले अल्कोहोल असतील ते त्याचा बॉइलिंग पॉईंट लेस असतो. जर टेम्परेचर इन्क्रीज होत गेलं आणि त्या टेम्परेचरला हा जर बॉईल होऊन गेला तर तो उडून जाणार, निघून जाणार. तुम्ही म्हणा प्रिपेअरच झाला नाही, प्रिपेअर झाला नाही, प्रिपेअर झाला होता पण तो उडून गेला. याचं रिझन काय, थोडक्यात बेस्ट एक्झाम्पल सांगायचं सॅनिटायझर. सॅनिटायझर हाताला लावला आणि उन्हात धरला तर दिसतो का, दिसत नाही, उडून जातो. पण यूज केल्यानंतर अपिअरन्स जाणवतो त्याचा हाताला. सेम फॉर्मॅटमध्ये अल्कोहोलचं जेव्हा प्रिपरेशन लॅबमध्ये होत असेल तेव्हा अंडर ऑब्झर्वेशन ही ट्रीटमेंट होणं एक्सपेक्टेड आहे. So this is the reaction of hydrolysis of ether in presence of water. This is a reversible condition. It will give you n number of alcohol as a major product. Okay. Similarly, when ether molecule reacts with phosphorus halides, that is PCl3 or PCl5, ही रिएक्शन या वर्षीच्या पेपरमध्ये येऊन गेलेली आहे, पण तो अल्किल हलाइडची होती. मला वाटतं 5वी रिएक्शन आपण जी बघणार आहोत ती रिएक्शन आली होती पेपरमध्ये. सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की ज्या अर्थी पेपरमध्ये या रिएक्शन येत आहेत त्या तिथे इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे मार्क कुठेतरी करून घेणं एक्सपेक्टेड आहे. रिएक्शन आहे, फोर्थ रिएक्शन, रिएक्शन विथ PCl5 phosphorus pentachloride. Okay, so when ROR dash that is ether reacts with PCl5, हे मी जनरल रिएक्शन घेते, तुम्ही इथे CH3 काही घेऊ शकता, पेपरमध्ये तसंच देतात. ही रिएक्शन येत नाही कधी ROR dash. So it will form RCl plus R dash Cl plus POCl3. ओके, फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड हा तुमचा बाय प्रोडक्ट असतो आणि रिमेनिंग क्लोराइड जनरेट होतात. म्हणजे अल्कोहोल प्रिपेअर करायचे असतील तर हायड्रोलिसिस करायचं, क्लोराइड प्रिपेअर करायचे असतील किंवा अल्किल हलाइड प्रिपेअर करायचे असतील तर रिॲक्ट करायची फॉस्फरस पेंटा हलाइड बरोबर. ओके, जर आपल्याला PBr5 घेतला तर तुम्हाला इथे अल्किल ब्रोमाइड मिळेल, इथे तुम्ही PCl5 घेतला तर तुम्हाला अल्किल क्लोराइड मिळेल, इथे P5 फॉस्फरस पेंटा आयोडाइड घेतला तर तुम्हाला अल्किल आयोडाइड हा प्रोडक्ट मिळेल. ओके, सो इन दिस वे यू कॅन प्रिपेअर अल्किल हलाइड्स ऑल्सो फ्रॉम इथर्स. अँड द लास्ट रिएक्शन इज, आता जी रिएक्शन मी आता इथे घेतोय तीच रिएक्शन पेपरमध्ये आली तर येऊ शकते, असं रिझन काहीतरी आहे. रिएक्शन विथ हॉट HI. पेपर काढून बघायचा, ही पेपरमध्ये रिएक्शन आहे. रिएक्शन विथ HI, हायड्रो आयोडिक ऍसिड. ओके, रिएक्शन काय होती, ॲनिसोल. आता हा इथर आहे की नाही याच्यामध्ये आधी डाऊट होता, मुलांना समजलंच नाही हे नेमकं काय, हा अल्कोहोल वाटत होता, अल्कोहोल नाहीये. दिस इज युअर अरिल ग्रुप,
this is your alkyl group and this is your oxygen. So it is ether. Then it is reacts with hydroiodic acid, that is HI, in presence of higher temperature, approximately equal to 398 Kelvin, means above 100 degrees Celsius. It will form exactly what happened. The always and always alkyl group is willing to form bond with the iodide or halide. So it will form first CH3I, and another product should be benzene ONH. Benzene OH means what? It is a phenol. So examiner may ask, how will you prepare phenol from anisole? तुम्हाला असं वाटणार की फिनॉलची मेथड्स ऑफ प्रिपरेशन अॅनिसोल पासून नाहीच आहे, ॲनिलीन पासून आहे. हे सरांनी घेतली नाही की काय, असं नाही. तो ती ऍक्च्युअली रिएक्शन आहे तुमची फिनॉल मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉलची रिएक्शनच नाहीये. इथर पासून फिनॉलचं कन्व्हर्जन कसं कराल ते या फॉर्मॅटमध्ये. आणि इथे तुमचं मिस्टेक होऊ शकते, कन्फ्युज होऊ शकते. मला स्टार मार्क करून ठेवा. So when anisole undergo reaction at higher temperature with HI, that is hydroiodic acid, it will form methyl iodide as a major product with the liberation of phenol as a byproduct. Okay. So essential element जरी phenol असेल, ट्रेस अमाउंट मध्ये मिळत असेल तरी सुद्धा त्याच्याबरोबर मिळणारा जो बाय प्रोडक्ट आहे तो सुद्धा डिझायर्डच आहे. ओके, अनवॉन्टेड नाहीये, वॉन्टेड डिझायर्ड प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही रिएक्शन लॅबमध्ये ॲट अन इकॉनॉमिकल प्रोसेस म्हणून कन्सिडर केली जाते. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट वेस्ट मटेरियल कायच नाही या प्रोसेसमध्ये म्हणून. ओके. तो जिथे तुमच्या रिएक्शन केमिकल प्रॉपर्टीज सांगतात. नेक्स्ट पार्ट स्टार्ट होतो तो म्हणजे कुठला? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तेवढ्या फक्त बघूया युजेस. मला वाटतं 3च रिएक्शन्स असतील इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये. आणि देन अल्कोहोल, फिनॉल आणि इथरचे 2 युजेस करायचे. त्यातला एका मार्काला एक तरी यूज येणार कन्फर्म. ओके, ठीक आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. Always, in case of anisole, electrophilic substitution will occur at 2 and 4 position, means ortho and para position of the aromatic ring. So first of all, first product is, that is first reaction is halogenation. Halogenation. फर्स्ट ऑलवेज anisole हाच रिएक्टंट असेल, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. When anisole reacts with bromine in acetic acid as a solvent, it will form mixture of product, that is anisole, here Br, plus anisole and Br. Okay, always para product is major, so that's why para bromo anisole or 4-bromo-methoxybenzene IUPAC is the major product, remaining one is a minor product. Similarly, if we undergo Friedel-Crafts alkylation process, Friedel-Crafts alkylation process, then of anisole, then anisole undergo reaction. इथे आपण अल्कायलेशन म्हणतो, म्हणजे आपल्याला अल्किल हायलाइट घ्यावा लागेल. आपण कन्सिडर करूया CH3Cl. ओके, इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. हा जर क्वेश्चन विसरत असाल तर या क्वेश्चनचे मार्क जाणार. कॅटॅलिस्ट अनहायड्रस AlCl3, लुईस ऍसिड यूज केल्याशिवाय फ्रिडेल-क्राफ्ट अल्कायलेशन प्रोसेस कॅरी फॉरवर्ड होतच नाही. सो anisole and CH3 will attack at the ortho position. तुम्ही काय म्हणाल, मग Clचं काय झालं? इथे जो हायड्रोजन असतो तो रिप्लेस झालाय CH3 ने, म्हणजे बाय प्रोडक्ट तुमचा HCl असणार आहे आणि तुमचा फायनल प्रोडक्ट असेल OCH3, हिअर CH3 पॅरा पोझिशनला प्लस HCl. ओके, this is Friedel-Crafts alkylation. If the same reaction is carried forward in presence of acetyl chloride, that is anisole plus CH3C double bond OCl, that is acetyl chloride. This is methyl chloride and this is acetyl chloride. Only difference is in between Cl and CH3 carbonyl group is present and here carbonyl group is absent. Same reaction, same reagent and same product will obtain with COCH3 plus para product, that is COCH3. Always para is major, remaining ortho product is a minor product. So para product major का मिळतो याचं रिझन काय? Because electrophile will attack at para position because electron density is minimum in case of ortho and para. Here also ortho position is present. So हा CH तुम्ही इकडे दिला तरी सुद्धा चालतो, काही प्रॉब्लेम येत नाही. आन्सर करेक्ट असणार. पण Friedel-Crafts alkylation आणि Friedel-Crafts acylation, this is your acylation process.
फ्रिडेलक्राफ्ट असायलेशन. ओके, बाकी सगळे कॅटलिस्ट वगैरे सेम. ऍडिशन करताना मात्र गोंधळ घालून ठेवायचा नाही. CH3CO लिहून ठेवतात मुलं काही, CH3 आणि CO. जर मी असं लिहिलं, इथे लिहितो मी CH3 आणि CO, ह्या कार्बनची व्हॅलन्सी किती झालेली आहे? सेकंड लास्ट कार्बनची 3च झाली, जी रॉंग आहे. जर तेच मी डोकं लावलं आणि इथे लिहिली तर इथे अरोमॅटिक रिंग प्रेझेंट असणार आहे, म्हणजे व्हॅलन्सी सॅटिस्फाय होते. हे कॉमन सेन्स म्हणतात याला. ओके, सो कॉमन सेन्स आपल्याला असायलाच पाहिजे, प्रॅक्टिस शिवाय तो येणार नाही. सो घाई गडबडीत तुम्ही ह्याच्याबरोबर ही रिएक्शन लिहून ठेवता आणि मग घोळ घालून ठेवता. सो पॅरा प्रोडक्ट इज ऑलवेज मेजर दॅन दॅट ऑफ द ऑर्थो. सो दिस इज ऑल अबाउट फ्रिडेलक्राफ्ट अल्कायलेशन and फ्रिडेलक्राफ्ट acylation process. And the last electrophilic substitution reaction is nitration of anisole. Okay, बघूया. टेस्ट मध्ये जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तेव्हा प्रॅक्टिस करताना कन्सेप्च्युअल प्रॅक्टिस करा. असं नाही मी क्वेश्चन कधी विचारणार, पेपर 25 MCQ असतील तर सगळे SN1 आणि SN2 वरती टाकेन, असं काही नाही. हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या टॉपिकमध्ये युजेस आहेत बघा, युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट, त्याच्यावरती एक MCQ आहे. म्हणजे त्याची ती कन्सेप्ट चांगली असेल त्यालाच तो क्वेश्चन पेपरमधला MCQ सॉल्व्ह करता येईल. हे सब्जेक्टिव्ह पेपरमध्ये तुम्हाला आठवायला चान्स मिळतो, मी नंतर सॉल्व्ह करेन वगैरे बघता येतं. पण ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये ज्यावेळी तुम्हाला ती कन्सेप्ट आठवते, क्वेश्चनला अप्रोच करतात त्याचवेळी त्याचा आन्सर आलं पाहिजे आणि विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम आलं पाहिजे. हे इझी टास्क नाहीये, डिफिकल्ट टास्क आहे तो. त्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी प्रॅक्टिसच मस्ट आहे. तुमच्या कन्सेप्च्युअल नॉलेज त्याच्यातनं चेक करता येतं. ओके, सो नायट्रेशन साठी आपण काय करतो, व्हेन एनिसोल रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 and concentrated H2SO4 as this mixture is considered as a concentrated HNO3 and concentrated H2SO4, that is nitrating mixture, and it will form anisole NO2 plus anisole. Anisole is a common name, OCH, methoxybenzene is a common name. Para product is major and ortho product is a minor product. So this is all the electrophilic substitution type of reaction. Now the last point of this topic is uses. Generally alcohol कशामध्ये आपण यूज करतो? So methanol is generally useful for the refrigerant. रेफ्रिजरेशन साठी आपण जो कूलिंग साठी जे यूज केलं जातं त्याच्यामध्ये रेफ्रिजरंट म्हणून यूज करतो मिथेनॉलचा यूज. अजून अल्कोहोल जे आहे, इथेनॉल, प्रोपॅनॉल, हे कशासाठी यूज केले जातात? तर अल्कोहोल, इथेनॉलचा जनरली कन्सिडर डिहायड्रेटिंग एजंट. कॉन्सन्ट्रेटेड इथेनॉल जो आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे, सल्फ्युरिक ऍसिड बरोबर आपण इथेनॉल यूज करतो. तर डिहायड्रेटिंग मिक्सचर साठी आपण त्याचा यूज करतो. अजून अल्कोहोल कुठे यूज करतो? सर्जिकल इक्विपमेंट स्टराईल करण्यासाठी. जर तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये वगैरे तुम्ही कधी ट्राय केलं असेल, बघितलं असेल, तर ती इन्स्ट्रुमेंट्स असतात ना, ती स्टराईल कंडिशन मध्ये. स्टराईल याचा अर्थ काय? स्टरिलिटी म्हणजे अल्ट्रा प्युअर. ओके, तर ती अल्ट्रा प्युअर कंडिशन काय, तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह होऊ नयेत म्हणून ते अल्कोहोलमध्ये डीप केलेले असतात. सो त्याला आपण कन्सिडर करतो युजेस ऑफ अल्कोहोल. सो इथेनॉल इज जनरली युज्ड ॲज अ अँटी फ्रीज एजंट ऑल्सो अँड युज्ड ॲज अ सॉल्व्हंट. ओके, एवढं लिहू शकता. अँटी फ्रीज एजंट फॉर ऑटोमोबाईल रेडिएटर, त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. हे दोन युजेस लक्षात ठेवायचे. इथरसाठी यूज काय आपण बघितले, जनरली डायइथिल इथर इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ व्हेरियस रिएजंट लाईक ग्रिग्नार्ड रिएजंट. अजून कुठे बघितलं इथरचा यूज? पेट्रोलियम इथर इज जनरली यूज इन द फॉर्मेशन ऑफ पेट्रोल, दॅट इज गॅसोलिन. गॅसोलिन क्रूड ऑइल पासून जेव्हा आपण पेट्रोल प्रिपेअर करतो तेव्हा यामध्ये जिओलाइट नावाचा कॅटलिस्ट यूज केलेला असतो. त्या प्रोसेसमध्ये सुद्धा पेट्रोलियम इथर ॲज अ सॉल्व्हंट यूज केलं जातं. आणखीन अनदर यूज आहे अॅनास्थेशियासाठी. सर्जिकल इक्विपमेंट्समध्ये, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये अॅनास्थेशिया प्रोव्हाइड करण्यासाठी आपण डायइथिल इथर नावाचा कंपोनंट जो आहे त्याचा यूज म्हणून करतो. फिनॉलचा एखादा यूज दोन सांगा. जनरली फिनॉल फॉर्मल्डिहाइड can be used for the preparation of polymer, that is bakelite. That bakelite is generally useful for the preparation of decorative table tops. तुमच्या घरामध्ये टेबल टॉप्स असतात, डायनिंग टेबलवरती आपण टेबल क्लॉथ घातलेला असतो. तो प्रिपेअर करताना त्याचं जे मटेरियल असतं, त्यातला जो पॉलिमर असतो, त्याच्यामध्ये फिनॉल अँड फॉर्मल्डिहाइडची लॉंग चेन प्रेझेंट असते. त्याचं मोनोमोरचं कन्व्हर्जन मॅक्रोमॉलिक्युलमध्ये होत असतं, पॉलिमरमध्ये होत असतं. त्याचं मॉलिक्युलर वेट हायर असतं, त्याला आपण जायंट मॅक्रोमॉलिक्युल असं कन्सिडर करतो. तर त्या प्रोसेसला आपण बॅकेलाइट प्रिपरेशन म्हणतो आणि त्याच्यामध्ये फिनॉल ॲज अ काय म्हणू शकतो आपण, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणून ऍक्ट होतो. ओके, अँड लास्ट यूज आपण काय सांगू शकतो फिनॉलचा ऍप्लिकेशन लेवलला? ओके, हां, फिनॉल आर जनरली यूज ॲज अ डिसइन्फेक्टंट. आपण फ्लोअर क्लिनिंग, सध्या कोविडच्या काळामध्ये फ्लोअर क्लिनिंग आपण करवतो.
कोविडच्या काळामध्ये म्हणजे आपण बेरीज करतो, पण तरी सुद्धा कोविडच्या काळामध्ये जरा जास्त करत होतो. सो फ्लोअर क्लिनिंग त्याच्यामध्ये जो आपण फिनाईल यूज करतो ना, ते फिनॉल पासून प्रिपेअर केलेलं असतं. ओके, सो डिसइन्फेक्टंट हा त्याचा रोल इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट टुवर्ड तेवढे पिकअप करत चला, बघत चला. आता आपण फिनॉलचं बघितलं, फिनॉल इज अ डिसइन्फेक्टंट, आणि सेकंड सांगितलं फिनॉल फॉर्मल्डिहाइड पासून. सफिशियंट हे 2 युजेस एका मार्काला मिळणार मार्क्स, आणि एका मार्काला क्वेश्चन येतो. टेक्स्टबुक मध्ये सुद्धा 2-2च युजेस दिलेले आहेत, सो एक्स्ट्रा करण्याच्या भानगडी पडू नका. नेक्स्ट आहे अल्कोहोल. अल्कोहोलचा यूज कशामध्ये केला जातो? सो अल्कोहोल इज जनरली यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ ऑटोमोबाईल रेडिएटर्स मध्ये याचा यूज केला जातो, आणि यूज ॲज अ सॉल्व्हंट. हे 2 यूज झाले. आणि राहायला दुसरा कुठला? इथर. इथरचा यूज कशासाठी केला जातो? इट इज यूज ॲज अ सॉल्व्हंट फॉर द प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट नावाचा कॅटलिस्ट जो आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट, दॅट इज मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड और अल्किल मॅग्नेशियम हलाइड, त्याच्यामध्ये यूज केला जातो इथरचा. आणि सेकंड सांगितलं फॉर टू स्टरलाइज द सर्जिकल इक्विपमेंट. सर्जिकल इक्विपमेंट स्टराईल कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी त्याचा आपण यूज करतो. सो अल्कोहोल, फिनॉल आणि इथरचे 2-2 यूज कुठेतरी असे मार्जिनमध्येच लिहून ठेवा. ते इतके डोक्यामध्ये फिक्स करा की त्यातला 1 मार्क आपल्याला या टॉपिकचा त्याच्यातून मिळणार, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर जिथे तुमचा हा अल्कोहोल, फिनॉल, इथर हा टॉपिक सक्सेसफुली 100% टॉपिक कम्प्लीट झाला असं मी डिक्लेअर करतो. आपला 85% ऑलमोस्ट झाला होता. रिमेनिंग 15% जो आज आपण कम्प्लीट केलाय. ओके, आता थोडे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यातले ते थोडे डिस्कस करूया, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की कुठले कुठले क्वेश्चन्स कुठल्या फॉर्मॅटमध्ये पेपरमध्ये विचारतात. ते बघितल्यानंतर नेक्स्ट टॉपिक स्टार्ट होईल, दॅट इज केमिकल कायनेटिक्स. मला वाटतं आपण तो उद्या स्टार्ट करूया, केमिकल कायनेटिक्स. थोडं केमिकल कायनेटिक्ससाठी प्रिपरेशन काही करायची गरज नाही, टोटली न्यू टॉपिक आहे तुमच्यासाठी. 11th केमिकल इक्विलिब्रिया नावाचा टॉपिक होता, आठवत असेल तर. 11th केमिकल इक्विलिब्रिया नावाचा टॉपिक होता. त्या केमिकल इक्विलिब्रिया टॉपिकमध्ये एक लॉ ऑफ मास ऍक्शन नावाचा एक छोटासा लॉ होता. तो जर लॉ तुम्हाला चांगला येत असेल, आणि एक रिलेशन होतं, Kp is equal to Kc into RT raised to delta L. Okay, where R be the gas constant, T be the temperature, delta N be the number of moles, means difference between the number of moles of product and reactant from the balanced chemical equation, and Kp is nothing but your equilibrium constant at partial pressure, at constant pressure आपण कन्सिडर करूया, and Kc is nothing but equilibrium constant at constant concentration. So ह्या सगळ्या टर्म्स जर तुम्हाला चांगला माहिती असतील तर केमिकल इक्विलिब्रिया हा टॉपिक इझी जातो. तसंच आहे केमिकल कायनेटिक्स मध्ये काही टर्म्स आहेत. रेट मीन्स वॉट, कायनेटिक स्टडी. नेक्स्ट ऑर्डर, मॉलिक्युलरिटी, आणि थर्ड वन इज समवॉट अमाऊंट ऑफ इंटिग्रेशन. मॅथ्स मधलं जे इंटिग्रेशन आहे तर थोडं तरी माहिती पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही अगदी डेरिवेशन पाठ करून या, पण ऍटलिस्ट इंटिग्रेशनचं थोडा तरी सेन्स असायला पाहिजे. म्हणजे 1/x इंटिग्रेशन काय विचारल्यानंतर 25 मिनिटं जर काय आन्सरच येत नसेल तुमच्याकडनं, तर हॉरिबल कंडिशन आहे. ओके, सो प्लीज ते थोडंफार डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आपल्याला माहिती असायला पाहिजे. जर ते प्रिपेअर असेल तर तुम्हाला केमिकल कायनेटिक्सचा टॉपिक इझी जाणार. पेपर तुमचा 1 मधला तो टॉपिक बिलॉंग करतो, त्यामुळे त्याच्यामध्ये हार्डली रिॲक्शन्स आहेत. बेन्झिन वगैरे हा पार्ट चुकून सुद्धा दिसणार नाही त्या टॉपिकमध्ये तुम्हाला. ओके, सो काही ज्यांना ऑर्गॅनिक केमिस्ट्री अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी तो चांगला टॉपिक असेल, आणि ज्यांना ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप आवडते, ज्यांना मॅथ्स मध्ये काही समजत नाही किंवा आवडत नाही करायला प्रिपेअर, त्यांच्यासाठी तो कंटाळवाणा टॉपिक असेल. पण आपल्या सिलेबसचा पार्ट आहे, त्यामुळे आपल्याला असं कंटाळा वगैरे काही करून चालणार नाही. आपण जे काही प्रिपेअर करतो, जे कुठे टॉपिक प्रिपेअर करतो, 100% अंडरस्टँडिंग करून घ्यायचे. आणि अंडरस्टँडिंग कम्प्लीट झालं की त्याच्यावरती स्वतःची काहीतरी व्ह्यूज असायला पाहिजे. म्हणजे येस, हा टॉपिक इझी आहे, हा डिफिकल्ट आहे, हा बोरिंग आहे बोरिंग, ठीक आहे, पण बोरिंग आहे मग फुल देऊन चालणार नाही. बोरिंग आहे म्हणजे आणखीन केलं पाहिजे. ओके, त्याला आपलं करून घेतलं पाहिजे. या फॉर्मॅटमध्ये स्टडी करा तर तो टॉपिक इझी जाईल. ठीक आहे, नेक्स्ट आपण क्वेश्चन बँक बघूया, PYQs. Alcohol, phenol, ethers. Alcohol, phenol, ethers. Okay. So in case of alcohol, phenol, ethers, first question is how is cumene converted into phenol? आता जो आपण methods of preparation मधला question आहे. Question number 1. How cumene converted into phenol? So cumineचं structure आहे असं. In presence of, it reacts with oxygen in presence of cobalt naphthenate at 423 Kelvin temperature. It will form cumene hydroperoxide, CH3, and here also CH3. And this cumene hydroperoxide further reacts with dilute HCl. It will form phenol plus acetone. Okay, so in this way phenol can be prepared from cumene.
Okay, continue question again. Give test to distinguish between phenol and ethanol. Okay, so phenol ची distinguishing test कुठली? AROH, 3 molecules plus FeCl3, it will form aromatic ring draw करूया OFe3 plus 3 molecules of HCl. Name of this compound सांगितलं होतं ferric phenoxide whose color is deep blue, violet और ब्लिश ग्रीन कलर. ओके, ही डिस्टिंग्विशिंग टेस्ट सांगितली होती फिनॉलची. आणि अल्कोहोलची डिस्टिंग्विशिंग टेस्ट सिंपल आहे. ROH, it will gives you RCl in presence of concentrated HCl and anhydrous ZnCl2, that is Lucas reagent, Lucas test. ओके, सो ह्याला 1 मार्क होता, याला 1 मार्क आणि याला. सिंपल क्वेश्चन्स असतात खूप स्टेट बोर्डसाठी. बट तुम्हाला हा कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपल्याकडे अवेलेबल असलेल्या नोट्स आणि हे प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन हे त्याच्यातनं सॅटिस्फाय होत आहेत. जर ते सॅटिस्फाय होत असतील तर प्रिपरेशन तुम्ही करायला हरकत नाही. अदरवाईज रॉंग मटेरियल कुठलं तरी टेक्स्ट बुक मार्केटमध्ये. ओके, टार्गेट आणखीन नवनीत या बुक्समध्ये काही ठिकाणी एमसीक्यूज मध्ये मिस्टेक आहे. शक्यतो एमसीक्यू प्रिपेअर करत असताना टेक्स्टबुक मध्ये एमसीक्यू चेक करून घ्या. मी जर सॉल्व्ह केले स्वतः एमसीक्यू सगळे ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये शोधून लिहिला तरी चालेल, पण ते केलेले आन्सर्स करेक्ट आहेत की नाही हे चेक करून घ्या कोणाकडनं तरी. जर समजा तुम्हाला पॉसिबल असेल मला पाठवलं तर मीही सांगेन, पण जर तुमच्याकडे टीचर समोर अवेलेबल असतील, ऑफलाईन कॉलेज तुम्ही अटेंड करत असाल तर तुम्हाला हे पॉसिबल आहे. जर नसेल तर मग थोडं स्ट्रगल करावं लागेल, पण ते क्वेश्चन्स माहिती असायला पाहिजेत, इम्पॉर्टंट आहे. सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ आर मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर क्लासिफाईड, give suitable examples of it. Continue question again. Draw the structure of 2-methyl propan 1 oil. 2-methyl propan 1 oil. ओके, आधी सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितले मोनोहायड्रिक अल्कोहोलचे एक्झाम्पल हे सांगा, क्लासिफिकेशन सांगा. मोनोहायड्रिक अल्कोहोल आर नथिंग बट युअर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम. सो आपण सगळ्यात पहिल्यांदा हे बघितलं होतं अलिलिक अल्कोहोल, व्हिनिलिक अल्कोहोल. सो इन केस ऑफ अलिलिक अल्कोहोल, OH group is attached to sp3 hybridized carbon atom which is directly bonded to the carbon-carbon double bond, then it is considered the allylic alcohol. In case of vinylic alcohol, hydroxyl group is bonded to the sp2 hybridized carbon atom which is a part of alkene. It is considered as a vinylic alcohol. And in case of benzylic alcohol, alcoholic group is bonded to sp3 hybridized carbon atom which is directly attached to the aromatic ring. So these are the 3 classes of monohydric alcohol on the basis of hybridization of carbon atom. सो एवढं सगळं तुम्हाला डिटेलमध्ये लिहावं लागेल. त्यांनी परत सांगितलं गिव्ह सुटेबल एक्झाम्पल. आता ते इथेन अलिलिक अल्कोहोल मध्ये दाखवायला लागेल CH2 डबल बॉन्ड CH, CH2OH. व्हिनायलिक अल्कोहोल मध्ये CH2 डबल बॉन्ड CHOH आणि बेन्झिलिक अल्कोहोल मध्ये बेन्झिन डॅश CH2 डॅश OH. ओके, सो सिंपल पार्ट आहे तो. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ 2-मिथाइल प्रोपॅन 1 ऑल. आता हे स्ट्रक्चर मी इथे लिहिलंय. प्रोपॅन 1 ऑल आधी डिटरमाइन करावं लागेल. प्रोपेन मध्ये कार्बन असतात 3. 1 OL म्हणजे पहिल्या कार्बनला OH ग्रुप म्हणजे हा पहिला कार्बन, हा सेकंड आणि हा थर्ड. सेकंड कार्बनला मिथाइल आहे म्हणजे 2 मिथाइल. झाला, विषय संपला. हे स्ट्रक्चर आहे ना तुमचं CH3 CH CH3 CH2OH. ओके, 2 मिथाइल प्रोपॅन 1 ऑल. ओके, नेक्स्ट सांगितले फ्रॉम मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड how are ethanol and propan 2 all are prepared. Yes, it is the method of preparation of alcohol, last method of preparation of alcohol फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. त्यांनी विचारलं इथेनॉल अँड प्रोपॅन टू ऑल, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा रिएजंट घ्यावा लागेल फॉर्मल्डिहाइड आणि नेक्स्ट रिएक्शनसाठी रिएजंट घ्यावा लागेल ऍसिटल्डिहाइड. रिएक्ट विथ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड टू गिव्ह यू आफ्टर हायड्रोलिसिस विथ अडप्ट इट विल फॉर्म इथेनॉल अँड प्रोपॅन टू ऑल आर द मेजर प्रोडक्ट्स. ओके, आताचे रिएक्शन बघितले. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोइंग ऑन फिनॉल. ओके, ब्रोमीन इन CS2. ब्रोमीनची रिएक्शन CS2 बरोबर फिनॉल बरोबर करायची. ब्रोमिन इन CS2 म्हणजे काय, लो टेम्परेचर आहे हे ऍक्च्युअली. CS2च्या सगळ्या रिएक्शन्स ज्या असतात ऑर्गॅनिक सॉल्व्हंटच्या त्या लोअर टेम्परेचरला म्हणजे फ्रीझिंग कंडिशनला कॅरी फॉरवर्ड होतात लॅबमध्ये. सो वेन फिनॉल रिएक्ट्स विथ ब्रोमीन इन CS2 at low temperature, मी इथे LT लिहितो, नॉट लोकमान्य टिळक, इट इज लो टेम्परेचर, इट विल फॉर्म phenol Br, phenol and Br. Para product is major. Okay.
This is your first reaction आहे. Question number 4 मधली ही first reaction आहे. In the second reaction, what is the action of concentrated H2SO4 in presence of concentrated HNO3 on phenol? Okay, it's a phenol nitration दाखवले त्यांनी. Concentrated HNO3, three molecules of concentrated HNO3 and concentrated H2SO4, it will give you picric acid as a major product, that is 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. जर समजा हा कॉन्सन्ट्रेटेड वर्ड नसता तर तुमचं ऑर्थो अँड पॅरानायट्रोफिनॉल हा प्रोडक्ट आला असता. मात्र इथे कॉन्सन्ट्रेटेड वर्ड आहे, सो तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. एकच क्वेश्चन आहे, कंटिन्यू चालू आहे हा. थर्ड रिएक्शन आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 at room temperature. So phenol undergo reaction with concentrated H2SO4. It will gives you फिनॉल रूम टेम्परेचर म्हणजे लोअर टेम्परेचर असणार, सो ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड मिळेल. आणि जर हायर टेम्परेचर असला असता तर पॅरा प्रोडक्ट. मी असं म्हटलं होतं कायनेटिकली स्टेबल प्रोडक्ट अँड थर्मोडायनामिकली स्टेबल. मला वाटतं कालच्याच रिएक्शन मध्ये आपण हे बघितले, ती रिएक्शन आली पेपरमध्ये. फिफ्थ क्वेश्चन आहे, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोविंग ऑन 2-मिथाइल प्रोपॅनटोल. आणि क्वेश्चन नंबर 5, 2-मिथाइल प्रोपॅनटोलचं स्ट्रक्चर कसं असतं. दिस इज 2-मिथाइल प्रोपॅनटोल. It is reacts with 20% of H2SO4. So 20% of H2SO4 undergo thermal decomposition to give alkene as a major product. Same reaction आहे, ही पण झालेली आहे. आणि लास्ट आहे NaBr and concentrated H2SO4. जर समजा याची रिएक्शन तुम्ही NaBr बरोबर केला तर तुम्हाला अल्कोहोलच्या जागेवर फक्त ब्रोमीन हा प्रोडक्ट मिळेल, CH3CH3Br. OH get replaced with Br and NaOH combine होईल आणि byproduct मिळेल NaOH. Okay, so in this way you can prepare the questions. Next question again, what is the chemical test to distinguish between propan-1-ol, propan-2-ol and 2-methyl propan-2-ol? Again same question for Grignard reagent. Grignard reagent चे questions या टॉपिक साठी भरपूर वेळ आले, मेथड्स ऑफ प्रिपरेशन भरपूर वेळ आले, रीमन-टीमन रिएक्शन as well as your कोलबेज रिएक्शन, ह्याही नेम रिएक्शन खूप वेळ आलेला आहे, सो इम्पॉर्टंट आहे तो पार्ट, प्लीज टू प्रिपेअर करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7, व्हॉट आर फिनॉल्स, हाऊ इज कार्बोलिक ऍसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम ॲनिलीन, राईट अ केमिकल टेस्ट टू डिस्टिंग्विश बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल. दॅट इज 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. व्हॉट आर फिनॉल्स, सो फिनॉल्स आर द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. So aromatic ring is directly bonded to the OH group, so it is considered as a phenol. Next question आहे विचारलेला, how is carbolic acid prepared from aniline? So when aniline undergo reaction with HNO2, that is nitrous acid, in presence of NaNO2 HCl, that is sodium nitrite and HCl, at lower temperature it undergo diazotization process and it will form benzene diazonium chloride as a salt. That benzene diazonium chloride salt further reacts with water or undergo hydrolysis to give you phenol as a major product. Okay, and last reaction आहे, write a chemical test to distinguish between alcohol and phenol. जो फर्स्ट क्वेश्चन आपण बघितलेला तो फेरिक फिनॉक्साइडचा रिपीट झालाय क्वेश्चन, सो तो प्रिपेअर करायला पाहिजे. ओके, त्याच्यातले जे खालचे रिएक्शन्स अजून खूप सारे रिएक्शन्स आहेत. हाऊ इज कार्बोलिक ऍसिड प्रिपेअर्ड फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. अगेन इट इज अ मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल, दॅट इज बेन्झीन सल्फोनिक ऍसिड reacts with neutral NaOH, it will form sodium benzene sulfonate, and that sodium benzene sulfonate further fused with NaOH at higher temperature, it will form sodium phenoxide, and that sodium phenoxide further hydrolysis with water, it will form phenol as a major product with the liberation of NaOH. Okay, so this is the also methods of preparation of phenol. Again question विचारलाय, हाच क्वेश्चन आहे, what is the action of concentrated H2SO4 on phenol. तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 फिनॉलची हायर टेम्परेचर म्हटलंय, लोअर रूम टेम्परेचरला तुम्हाला ऑर्थो प्रोडक्ट मिळतो, हायर टेम्परेचरला काय मिळणार, पॅरा प्रोडक्ट मिळणार. हे थोडक्यात सल्फोनेशन ऑफ फिनॉल इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवा. कसंही विचारलं तरी आपल्याला आलं पाहिजे. ओके, हाऊ आर इथिल अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल अँड टर्शरी ब्युटिल अल्कोहोल्स आर डिस्टिंग्विश फ्रॉम इच अदर. अगेन ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, सो सेम रिएक्शन. परत क्वेश्चन परत तो रिपीट झालाय, 13 नंबरचा क्वेश्चन, हाऊ इज कार्बोलिक ऍसिड प्रिपेअर्ड फ्रॉम क्युमिन, गिव्ह 2 युजेस ऑफ फिनॉल. कंटिन्यू क्वेश्चन, याच्यामध्ये डिफरंट आहे थोडं. क्युमिनची मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपण बघितली, पण फिनॉलचे 2 युजेस मी तुम्हाला सांगितलेलं, तो क्वेश्चन आलाय बघा. 2 युजेस ऑफ फिनॉल काय सांगितलं, फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर जनरेट करतो, दॅट इज बॅकेलाइट, आणि इट इज युज्ड ॲज अ डिसइन्फेक्टंट फॉर फ्लोअर क्लिनिंग, डिओड्रंट एक्सेट्रा. ओके, त्याच्यामध्ये त्याचा यूज होतो सॉल्व्हंट म्हणून. नेक्स्ट दिलंय 14 नंबरचा क्वेश्चन थोडा थेरॉटिकल आहे. बॉइलिंग पॉइंट्स ऑफ अल्कोहोल्स आर मच हायर दॅन दोज ऑफ करस्पॉन्डिंग अल्केन, एक्सप्लेन फॉर 2 मार्क्स.
So why boiling points of alcohols are much higher than that of the alkane? Because it is polar molecule and there is an intermolecular hydrogen bonding between the neighboring molecules. Due to the presence of intermolecular hydrogen bonding, larger amount of thermal energy is required to break that particular covalent bond, and that it is in the form of temperature. So that's why boiling points of alcohols are much higher than that of the corresponding alkanes. Okay. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय, राईट द IUPAC नेम ऑफ इथिल मिथिल इथर. त्यांनी वर्ड दिले, हा तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल. इथिल मिथिल इथर अँड ऍक्शन ऑफ HI ऑन इट. ऍक्शन ऑफ HI, आधी आपण HI ची रिएक्शन करून घेऊया. सो मला प्रोडक्ट काय मिळेल, CH3OH आणि C2H5I. ओके, ही रिएक्शन होईल आणि याचं IUPAC नेम विचारलं त्यांनी, काय येईल, मिथॉक्सी इथेन. पॅरेंट कार्बन नंबर 2 आहे त्यामुळे तो पॅरेंट येईल, रिमेनिंग असेल तो तुमचा प्रिफिक्स असेल. सो मिथॉक्सी इथेन. ओके, नेक्स्ट आहे विलियमसन इथर सिंथेसिस क्वेश्चन आहे. व्हॉट आर द हाऊ इज इथेल मिथेल इथर प्रिपेअर्ड फ्रॉम डायझोमिथेन अँड सोडियम इथॉक्साइड. आणि डायझोमिथेनची रिएक्शन तुमच्या सिलेबसमध्ये नाही, ओल्ड सिलेबसचा पार्ट आहे हा. सोडियम इथॉक्साइडची रिएक्शन मात्र आता बघितली, विलियमसन इथर सिंथेसिस. अल्कोक्साइडचा वर्ड आला की लक्षात ठेवायचं विलियमसन इथर सिंथेसिस. ओके, आणि अजून कुठले, हाऊ मिथॉक्सी बेन्झीन इज प्रिपेअर्ड फ्रॉम कार्बोलिक ऍसिड. आत्ताचा क्वेश्चन, मिथॉक्सी ऍसिड म्हणजे शेवटचा मिथॉक्सी बेन्झीन पासून आपण फिनॉल जेव्हा प्रिपेअर केला तो क्वेश्चन आलाय ऑक्टोबर 13 ला. आणि 2 युजेस ऑफ फिनॉल, अगेन रिपीट झालेला क्वेश्चन, दॅट इज फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर अँड डिसइन्फेक्टंट. ओके, सो असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत.